श्री गुरुभ्यो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सत्यनाथाब्धि संभूतः सद्गोगण विजृंभितः सत्याभिनवतीर्थेन्दुः संतापान् हन्तु संततम्। मुकुंद भक्तरी गुरुभक्ती जारे देवावर आम्हाला भक्ती येम म्हणतात तर आम्ही येऊन गुरुवर भक्ती करावं। गुरुवर भक्ती कराम म्हणतात तर आम्ही येऊन सत्याभिनव तीर्थांच्या चरित्र ऐकावं। आज त्यांच्या आराधना त्यांच्या चरित्र ऐकल तर आम्हाला कळून येतं आम्ही गुरुवर भक्ती करल तर आम्हाला काय काय प्राप्त होईल म्हणून। सत्यनाथ तीर्थांच्या कालांत मठांत चोक्कोट संपेकी एकले त्यांचे नाम येऊन नरसिंहाचार्य म्हणून। त्यांना अनुग्रह करून सत्यनाथ तीर्थांनी आश्रम देऊन श्री सत्याभिनव तीर्थांनी म्हणून नाव ठेवतात। सत्यनाथांच्या कालांत अनेक दिग्गज पंडितग्गी मठांत होते। त्यांनी येऊन काय आम्ही अगी असताना एक साधारण व्यक्तीला स्वामीने येऊन आश्रम देले की म्हणून एक प्रश्न येतात। ते प्रश्न येऊन नंतर दिवसांत असं त्यांना कळून येतं। कसं म्हणतात तर अनेक ग्रंथ लिहितात सत्याभिनव तीर्थांनी त्यांच्या गुरुवर विश्वास ठेवून। ते ग्रंथांत महाभारत तात्पर्य निर्णयाला टिप्पणी लिहितात। ते टिप्पणी येऊन आतापणी विद्यार्थी लोक पंडित लोक वाचून पाठप्रवचन करतात। हे येऊन त्यांना उत्तर कळून येतं दिग्गज पंडित लगी। म्हणून तसंच तुम्ही देश संचार करून येत परवादी निग्रह करून येत म्हणून सत्यनाथ तीर्थांनी सत्याभिनव तीर्थांनीला संचाराला पाठवतात। ते येऊन जात वेणुसागर संगमाला जातात। सागर संगम म्हणतात तर मीठाचे पाणी। ते मीठाचे पाणी येऊन स्नान करामतात अग्गी ಏರ್ಪಾಡು होता। क्षेत्र ब्राह्मणाला बलावंत संकल्प करून स्नान कराम मंत्र विद्यार्थी लोक आहेत असल तरी क्षेत्र ब्राह्मणास संकल्प करीवामा म्हणून बलावंत म्हणून शिष्य लोकाला सांगितलं तर शिष्य लोक हुडकायला गेले तर कोणी मिळणार। काय पाहिजे क्षेत्र ब्राह्मण कोणी नाही की काय कराम म्हणून त्यांचे गुरुस्मरण करतात। श्री सत्यनाथ तीर्थ श्रीपाद गुरुभ्यो नमः म्हणून स्मरण करतम्मा सत्यनाथांनी सूचना देतात तुला येऊन संकल्प होईल म्हणून। सरी म्हणून तसंच स्मरण करतम्मा एक ब्राह्मण येतात। त्यांनी येऊन मी तुम्हाला संकल्प करीवते तुम्ही स्नान करा म्हणून सांगतात। सरी म्हणून त्यांनी संकल्प करीवतात। बरोबर संकल्प करू अग्गी करू तुम्ही स्नान करा म्हणून त्यांनी सांगून सांगतात। म्हणून स्वामी स्नान होत आणि जप अग्गी होऊन जात। ते ब्राह्मणाला बलावंत मी येऊन दक्षिणा देमा म्हणून विचारलं तर कोटी नाहीत। ते ब्राह्मण काय पाय असं झालं त्यांना दक्षिणा देम की म्हणून पुन्हाही त्यांचे गुरुस्मरण करल तर स्वामीने सूचना सांगतात। त्यांच्या सूचना करू तुम्हाला येऊन साक्षात देवच येऊन संकल्प करीवलाय तुम्ही ते देऊन ठेवलाय म्हणून सांगितलं तर सत्याभिनव तीर्थांनीला उदंड संतोष होऊन जाता। काय देव एवढा अनुग्रह करलाय कसं करला मी येऊन गुरुवर भक्ती ठेवल त्याला हे येऊन देव येऊनच मला संकल्प करीवला म्हणून त्यांना कळून येतं। तसंच पूजा होम मठांत प्रसाद रेडी करांत म्हणून शिष्य लोकाला सांगितलं तर शिष्य लोक म्हणतील मीठाचे पाणींत काय सिजना कसं संपाक करून नैवेद्याला ठेवून भक्त लोकाला प्रसाद होईल विचारलं तर पुन्हाही सत्याभिनव तीर्थांनी त्यांच्या गुरूंचे स्मरण करून श्री सत्यनाथ तीर्थ श्रीपाद गुरुभ्यो नमः म्हणून सांगत असेल तर सांगत येऊन ते पाणीला मंत्राक्षता घालून गाठल तर मीठाचे पाणी येऊन गुळचीट होंगलं। त्याचे पाणी वाटीस संपाक करून नैवेद्याला ठेवून भक्त लोकाला प्रसाद होऊन जात होता।
मौन तत्तस एक चार मीठास पाणीस खाड खांडू अग्ग्याली येऊन कोण आलत्री हत्त कोणत कष्टी होताने पाणीस म्हणून सांगू खांडीऊ ते अनुग्रह करतात. गुळचिट पाणीसा खांड गुळचिट पाणीसा आड खांडून अग्ग्याली अनुग्रह करतात. तसंच पुढं संचार जातम्मा कोल्पूर म्हणून एक गाव ते गावांत गुडस्यांत पूजा चालतम्मास गुडस्याला येऊन विस्तू लावतात. विस्तू लागल्यानंतर अग्गी भक्त लोक भिंगो बाहेर नोंद जातात. म्हणून स्वामीने बसला असतील डबल सेवे करणार बसला असतील काय पे असं धगधग विस्तू लावला की म्हणून योचना करल तर पुन्हाही सत्याभिनव तीर्थांनी त्यांचे गुरु स्मरण करतात. श्री सत्यनाथ तीर्थ श्रीपाद गुरुभ्यो नमः म्हणून स्मरण करत असेल तर धगधग विस्तू लागल तर विजून जातात. शिष्य लोक भक्त लोक की विचारतात काय पा धगधग विस्तू जालत विजून गेलं की म्हणत माझा गुरु मला अनुग्रह करलाय तर काय कष्ट होता ने पूजाला म्हणून ह्याच्यात आम्हाला काय कळतं आम्ही येऊन गुरुवर कवडं भक्ती ठेवतो की त्याच्या वर्षा जास्ती आम्हाला अनुग्रह करतील अग्निभय परिहार होंगला म्हणून कळून येतं. तसंच येऊन चालत पुढं गामाला जात असतात. ह्यांचं संस्थानगी पाहून चोरट लोकगी म्हणतात काय पा यांच्याकडं दंडे सोन वज्रवैडूर्य रुपये अगी असाला आम्ही चोरटिंगू जावण म्हणून येऊ त्यांना स्वामी सत्याभिनव तीर्थानीला चूरी वाटी टोंचाला येतात. ते येऊन त्याच्या विस्तू लावून टोंचाला आल तर सत्याभिनव तीर्थांनी हेगी पाहत असतील काय आहे तो आमचे गुरु आम्हाला कापाडतात म्हणून त्यांनी पुन्हाही त्यांच्या गुरूंच्या स्मरण श्री सत्यनाथ तीर्थ श्रीपाद गुरुभ्यो नमः स्मरण करत असतील. चोरट येऊन टोंचत असेल तर ते घावच लागना स्वामीनेला ते परत येऊन ते चोरटालाच घाव लागतं. काय पा मी हे मनुष्याला येऊन टोंचत आहे मलाच घाव लागत आहे की यांनी येऊन सामान्य व्यक्ती नहो यांनी येऊन उदंड महान आहेत म्हणून ते पळून नोंद जातो. ह्याच्यावाटी आम्हाला काय कळतं पुन्हाही आमच्या गुरुवर आम्ही विश्वास भक्ती ठेवल तर चोट भयपडी परिहार होंगला म्हणून कळतं. तसंच पुढं जात असतात रात्रीच्या वेळ ओंट्यावर निजास का एक संदर्भ स्वामीने शिष्य लोकगी निजला असतात. रात्री येऊन उंदीर येऊन स्वामींच्या पायाला चावून टाकतं. ते चावल तर रक्तप्रवाह येत आहे. शिष्य लोकगी पाहू बिंगू स्वामीने याचं झालाय काय करू तुम्ही नंतर ओकदगी घेंत म्हणून प्रार्थना करल तर मी ओकदगी काय घेना तुम्ही कराम असेल तर पोटांती घेना बायारी लईना कसं वैद्य करीतांती करिंगांत म्हणून सांगेल तर योचनांत बसून गेले. शिष्य लोकगी काय करामा म्हणून त्यांच्या सत्यनाथ तीर्थानीच्या कालांत एक पंडित होते वृद्ध पंडित त्यांना जाऊन सांगतात स्वामीला सौंदर्य चावून रक्तप्रवाह आलाय तुम्ही ओकर त्यांना घे म्हणून सांगांत म्हणून गेल तर त्यांनी येऊन प्रार्थना करीन स्वामी कवडं लोक भक्त लोकाला उद्धार करा मग तुम्ही येऊन खंडीप ओकद लाईंगांत म्हणून सरी म्हणून त्यांनी लाईंगून त्यांनी जातात. म्हणून शिष्य लोकगी विचारतात आम्ही सांगितलं तुम्ही ऐकल नाही तर त्यांच्या गोष्ट कसं तुम्ही ऐकलांत म्हणून विचार तर सत्याभिनव तीर्थांनी सांगतात त्यांच्या गोष्ट ऐकल तर आमच्या गुरुला येऊन संतोष होता तष्टी मी येऊन ऐकलाय सांगू माती आणो पाणी आणो अग्गी घासू काढ सोडांत नंतर पुन्हा ही सत्य शिष्य लोका सगळी योजनेनंतर काय पाड घाव लागलाय ते लवल तरी काढ सोड म्हटले की काढलो काय येतं पर होईल म्हणून स्वामीनेला विचारल तर चोर भय अग्निभय अग्नि निवारण करलाय तर माझे गुरु हे येऊन बरोबर करणार का म्हणून त्यांचे स्मरण करत निजतात. ती सुक्तांकरू शिष्य लोकगी पालत्र घाव लागलत सुजलत खूणच कळना अग्गी बरोबर होंगला असत. म्हणून पुन्हा शिष्य लोक म्हणतात हे कसं झालं स्वामीने अग्गी घाव नोंगलाय की मंत्र
माझ्या गुरु मला अनुग्रह करलाय तपा म्हणून सांगतात. ह्याच्यानंतर मला काय कळतं, अग्निभय चोरभय रोग परिहार अग्गी होऊन जाईल. आम्ही येऊन गुरुवर भक्ती ठेवाम म्हणून कळतं. तसं असं काळ जात मग एकलेला आश्रम देतात. स्वामीने येऊन त्यांचे नाम येऊन सत्याधीश तीर्थानी म्हणून तेनाली येऊन सांगतात, देश दिग्विजय करू तुम्ही अग्गी वाद विवाद करू परवादीला निग्रह करू येंत म्हणून पाठीवल. तर सत्याधीश तीर्थानी अग्गी अनेक राजाकडं वादविवाद करू 40,000 सोनास नाण्य संपादिंगू येऊन सत्याभिनव तीर्थानीला कनकाभिषेक करतात. करल तर सत्याभिनव तीर्थानी हे येऊन मजा निर्माल्य मी येऊन अग्ग्याली दान देते म्हणून तत् असल तर पंडित लोक ब्राह्मण लोक अग्ग्याली दान करतात. हे दान करास बुद्धी मला कसं आलं, माझे गुरु मला शिकून देल तर त्यांच्या अनुग्रहांसून हे आलं म्हणून कळून येतं. अग्गी माऊन तसंच काल जातम्मा सत्याधीश तीर्थानी अकाल्यांत वृंदावन होऊन जातात. सरीपा म्हणून अंकी ऐकलेला आश्रम देतात. त्यांनी सत्याधिराज तीर्थानी त्यांनी येऊन देश दिग्विजय करू अग्गी करू येऊन करत असतात. तसंच तेनालपणी अकालांत वृंदावन होऊन जातात. सत्याभिनव तीर्थानी काय पाहे मी अस्तमास 2 जणे शिष्य लोक असं झालं की म्हणून योचनांत असून त्यांचे गुरु स्मरण करून श्री सत्याभिनव तीर्थानी येऊन त्यांचे गुरु स्मरण करतात. श्री सत्यनाथ तीर्थ श्रीपाद गुरुभ्यो नमः म्हणून सांगत असेल तर त्यांनी योचना करून त्यांच्या अनुग्रहांसून पूर्ण आयुष्य असो एकले असाम पुढं मठ चालीवाम म्हणून श्री सत्यपूर्ण तीर्थरू म्हणून एकलेला आश्रम देऊन पुढं चालीवाला त्यांना सांगतात. सत्यपूर्ण तीर्थानी अग्गी शिष्य लोक अग्गी विचारतात, एवढं अग्गी तुम्ही करलांत की मीठाचे पाणी गुडचिट होंगलं, अग्नि परिहार होंगलं, चोर भय परिहार होंगलं, रोग परिहार होंगलं, हे अग्गी कसं तुम्ही करलांत म्हणून सत्यपूर्ण तीर्थानी विचारल तर सत्याभिनव तीर्थानी सांगतात, गुरुप्रसादो बलवान न तस्मात् बलवत्तरम. गुरुप्रसादावर कोणती नाही जगंतांत, तेच एक प्रसादच पॉवरफुल स्ट्रेंथ आम्हाला. तष्टी येऊन आम्ही गुरुला भक्ती कराम विश्वास कराम त्यांचं स्मरण करल तर मीठाचे पाणी गुळचिट होऊन जातं, चोर भय होऊन जातं, अग्नि भय होऊन जातं, माऊन रोग परिहार हो जाता. अग्गी कष्टी परिहार होईल. जगत्तांत आम्ही देवाला फाम काय कष्ट परिहार करिंगाम म्हणताल तर एकच एक वाट मंत्र, गुरुवर आम्ही भक्ती कराम, गुरुवर आम्ही विश्वास कराम. तष्टी येऊन आम्हाला कोणती आत्ता कष्ट आल तर आम्ही गुरु स्मरण करू म्हणा. श्री सत्यात्म तीर्थ श्रीपाद गुरुभ्यो नमः. श्री कृष्णार्पणमस्तु.